नमस्कार. म्हणजेच की आता काय चालू आहे, की देशभरामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रेस्टॅक योजना राबवली जात आहे व ग्रेस्टॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी म्हणजेच की फार्मर आयडी जनरेट करून दिला जातो. त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर, त्या शेतकऱ्यांची जमीन म्हणजेच की इंटरलिंकिंग करून त्या शेतकऱ्यांच्या आधारबरोबर जमिनीशी जोडली जात आहे. या देशामध्ये सर्वात जास्त फार्मर आयडी जनरेट करण्यात आलेले आहे आणि परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या फार्मर आयडी जनरेट झालेल्या असतील तरी सुद्धा आज देखील शेतकरी या फार्मर आयडी नसल्यामुळे लाभापासून वंचित राहत आहे. भरपूर सारे शेतकरी असे की त्यांच्याकडे म्हणजेच की फार्मर आयडी जनरेट झालेला नाहीये किंवा भविष्यामध्ये सुद्धा अनेक साऱ्या महत्त्वाच्या लाभांपासून ते वंचित राहू शकतात. म्हणजेच की राहणार आहेत. या फार्मर आयडी बंधनकारक त्यांच्या संदर्भातील जी आर आपण बऱ्याच जणांची फार्मर आयडी पेंडिंग आहेत व पेंडिंग आहेत असतील किंवा करावा दुरुस्ती लागत असेल किंवा दुरुस्ती संदर्भातील जे काही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की 21वा पीएम किसानचा 21वा मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित करण्यात मंजुरी दिली जाते. परंतु साधारणपणे 70-75 हजार लाभार्थी आहेत, कमी झाले आणि याच देखील या कारण समोर आले की शेतकऱ्यांचे फार्मर आयडी उपलब्ध नसणं किंवा शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढलेले नसणं किंवा भरपूर सारे शेतकरी या योजनेच्या लाभांपासून वंचित राहिले पाहिले. परंतु महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी फार्मर आयडी हे कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जी आर निर्गमित करून आलेला असल्या राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान असेल किंवा गारपीट अनुदान असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही निविष्ट अनुदान दिलं जाणार आहे याच्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की एक वेळची सूट म्हणून 2025 मध्ये काही अनुदान वितरित करण्यात आली. मात्र आता या संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आता कर्जमाफी होत असताना देखील फार्मर आयडीचं मागण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी कर्ज खात्याशी फार्मर आयडी लिंकिंग नसेल, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी उपलब्ध नसतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी ना प्रोत्साहनपर अनुदान देखील दोन्ही धोरणांचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच की आता तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे व शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध असणं हे सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. किंवा आता फार्मर आयडी जनरेट करण्यात आलेला आहे परंतु फार्मर आयडी जनरेट केल्यानंतर तो फार्मर आयडी आता पेंडिंग आहे मध्ये आहे व याचे सुद्धा कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात आहे व 2 महिन्यांपासून फार्मर आयडी पेंडिंग आहे किंवा 3 महिन्यांपासून फार्मर आयडी पेंडिंग आहे. फार्मर आयडी जनरेट करत असताना जो काही लँड व्हेरीफाय केला जातो तो फोर्सफुली व्हेरीफाय केलं समजा लाभार्थ्यांच्या आधारवरती बेसवरती लाभांच्या सातबाऱ्यांवरती किंवा वेगळं नाव आहे या ठिकाणी तुमचं नावाचं स्कोर मॅच होत नाही अशा परिस्थितीमध्ये हे फार्मर आयडी पेंडिंग जातं. म्हणजेच की तुमचा नावाचा जो स्कोर मॅच होणं गरजेचं आहे. म्हणजेच की तुमच्या काही डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे, काही डॉक्युमेंटवरती वेगळं नाही, यामुळे तो वेगळा जातो. आणि म्हणजेच की आता आधारच्या बेसवरती नावाची दुरुस्ती करायची आहे का सातबाऱ्यावरची नावाला दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला ठरवायचे, परंतु सध्या असणं नावाचं एकच असणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.